काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु की प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमीन. साथ द्यायला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. संपूर्ण नतमस्तक. श्वास भरून घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्र स्पर्श. तेच हात आपले कान, गळा, छाती आणि बोटावर फिरवून हात पुन्हा गुडघ्यांवर आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी ओम. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात दोन्ही मागे. पाठकण आपलं सरळ असेल. दोन्ही पायांच्या बोटांमध्ये श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. लास्ट राउंड. श्वास घेत ताण. श्वास सोडत रिलॅक्स. आणि आता श्वास घेत थोडेसे पावलं जे आहेत ती स्वतःकडे खेचून घ्यायची आहे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पुन्हा दोन्ही पाय जे आहेत पावलं आहेत ही समोर आलेली आहेत आणि आता रोटेशन करून घेऊया. अँकल पासून गोलाकार. 1 2 3. फक्त अँकल मध्ये हालचाल होऊ देत. गुडघ्यातला भाग सरळ असू देत. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. ती थांबवायची आहे. दोन्ही पाय समोर आहेत. उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे आता स्वतःकडे खेचून घ्या. डाव्या पायाचं पाऊल रिलॅक्स आहे. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि ह्या स्थितीमध्ये श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे नेण्याचा प्रयत्न. बरोबर. श्वास सोडत मध्यभागी. सेकंड राउंड. श्वास घेत घेत उजवीकडे उजवा पाय. श्वास सोडत मध्यभागी. जमिनीला घासत घासत कृती करायची आहे. पुन्हा एकदा श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा आहे. बरोबर. आता इथे थोडा वेळ थांबा आणि सावकाश एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत उजवा पाय पुन्हा मध्यभागी. उजव्या पायाचं पाऊल रिलॅक्स. पूर्णपणे आपल्या पोटऱ्यांवर गुडघ्यांवर जो ताण येतो त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती डाव्या बाजूने. डाव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. गुडघा लॉक होतो. पोटरीवर ताण येतो आणि सुरुवात करूया. श्वास घेत घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत जास्तीत जास्त डावीकडे जायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न. प्राण पिण्याची शक्यता असते आणि श्वास सोडत सावकाश पुन्हा मध्यभागी. डावा पाय सरळ. रिलॅक्स. थोडं. आणि आता पद्मासन. अर्ध पद्मासन. त्याच्यामध्ये आपण नौकाचालन करून घेऊ आणि मग बैठक स्थितीमध्ये जाऊया. दोन्ही पाय समोर आहेत. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. श्वास घेत थोडस मागे व्हायचंय आणि श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 2 3 4 आणि 5. बरोबर. पुन्हा दोन्ही हात समोर. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 1
2 3 4 5. कृती थांबवायची आहे. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सोडून द्यायची. विश्रांती. आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधन. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकणा मान सरळ. दोन्ही हात आता समोर असतील. हातांची बोटं जुळलेली आहेत आणि आता श्वास घेत दोन्ही हातांच्या बोटांमध्ये ताण. श्वास घेत ताण. श्वास सोडत मूठ वळवायची आहे. पुन्हा श्वास घेत आपल्याला मूठ ओपन करायची आहे. श्वास सोडत मूठ बंद. श्वास घेत ओपन. श्वास सोडत बंद. आता दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातनं सरळ करा. पसरून घ्यायचे आणि हाताची मूठ आहे ती मनगटापासून हलवण्याचा प्रयत्न. संपूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल. 1 क्लॉकवाईज, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताची मूठ आहे ती सोडून द्यायची आहे. तळवे आता आपले सिलिंगला समांतर असतील आणि श्वास घेत हात फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. पुन्हा दोन्ही हात समोर येतील. हाताचे तळवे आता आपल्या स्क्रीनला समांतर आहे. श्वास घेत थोडेसे हाताचे पंजा जो आहे तो स्वतःकडे खेचून घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता हाताचे तळवे जे आहेत हे जमिनीला समांतर असतील आणि आता श्वास घेत थोडस हाताचे तळवे थोडेसे क्रॉस करायचे बरोबर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत क्रॉस. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत क्रॉस. श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास घेत क्रॉस. श्वास सोडत मध्यभागी. थोडा वेळ हात खाली. हाताला रग लागली असेल डोळे बंद. मनोमन आपले दोन्ही हाताला जो स्ट्रेच ताण आलेला आहे तो शिथिल करून घेण्याचा प्रयत्न. मनातल्या मनात श्वास सोडताना एक ओंकार. दोन्ही हात आता समोर आणि करून घेऊया शोल्डर रोटेशन. हात फोल्ड करून घ्यायचे आहे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1 2 3. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 3. सावकाश हात गुडघ्यांवर आणि करूया नेक रोटेशन. नजर आपली समोर असेल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हनुवटी कॉलर बोनकडे जाईल आणि 2 राऊंड आपण क्लॉकवाईज करून घेऊया. डोळे बंद. श्वास घेत घेत मान उजवीकडे पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. दुसरा राऊंड. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यावरती किंचित थांबायचं आणि आता श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर 1 सेकंद थांबायचं. डोळे उघडायचे. श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान सरळ. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. आता ही ब्रह्ममुद्रा आपण वायू मुद्रेच्या आधाराने करणार आहोत. माझा आवाज येतोय ना बरोबर? वायू मुद्रा आपण शिकलोय ना. आपलं पहिलं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आहे. आणि त्याच्यावर मग अंगठा. आपल्याला माहिती वायू मुद्रा आपण केलेली होती. ती पुन्हा शेअर करायची गरज आहे का? कशी केली आहे ती कळलंय ना प्रत्येकाला? आपला पहिलं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी लावायचंय या प्रकारे. आणि आता दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या ओके दिसलंय का? दोन्ही हात जे आहेत ते आता आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. तळवे जे आहेत हे आपले सिलिंग कडे असतील. डोळे बंद.
पाठकणा मान सरळ. आणि आता आपण करणार आहोत मानेची ब्रह्ममुद्रा. डोळे उघडायचे, नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे, कपाळाला कोणतीही आटी नाहीये. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत मान उजवीकडे, हनुवटी उजव्या खांद्याला समांतर आणण्याचा प्रयत्न करा. जाणीव पूर्णपणे श्वासाची. डोळे बंद. डाव्या साईडने आलेला ताण आणि उजव्या साईडने कंठस्थ ग्रंथींवर असलेला दाब त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत मान मध्यभागी. सेकंड राऊंड. पुन्हा एकदा नजर समोर असेल, एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत मान डाव्या दिशेला जाईल, हनुवटी डाव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, जाणीव पूर्णपणे कंठस्थ ग्रंथींकडे. उजव्या साईडला ताण आहे, डाव्या साईडला दाब आहे. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून द्यायचा आहे, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत मान मध्यभागी. नजर पुन्हा एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान आपली वरच्या साईडला जाईल, कपाळ सिलिंगला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे, त्याचा मागोवा. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल. डोळे उघडायचे, श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी. आता स्पॉन्डिलोसिस ज्यांना आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हनुवटी कॉलर बोनकडे जाईल, हनुवटी पूर्णपणे कॉलर बोनला लॉक करून घेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. कंठस्थ ग्रंथींवर मागच्या साईडने ताण आहे, समोरच्या बाजूने दाब आहे, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल. डोळे उघडायचे, श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी. हाताची जी आपण मुद्रा केलेली आहे ती सोडून द्यायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. थोड्या वेळ रिलॅक्स, डोळे बंद. आणि आता आपण करणार आहोत पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही हातांची कोपरच जमिनीला समांतर आहेत. दोन्ही जोडलेल्या हातांवरती ताण आणा, प्रेशर आणायचं आहे दोन्ही जोडलेल्या हातांवरती. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत जोडलेले हात, आपली हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, हात अजून डोक्याच्या दिशेने वरती ताणले जात आहेत. संथ गतीने श्वास सोडून घ्या. सेकंड राऊंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून घ्या. छान. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा, हाताचे तळवे सिलिंगकडे घेऊन जा. बरोबर. आता अजून आपले हात आहेत ते ताणले गेले. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. असं आपण थोडस डायनॅमिक कृती करून घेऊया. नजर एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आणि सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात पुन्हा जोडून घ्या वरच्या वर. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा आपल्या छातीपाशी येतील. हात गुडघ्यांवर.
पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता आपण करूया वृषभासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत. आज आपण वृषभ आणि गोमुख असे दोन्ही आसनं करणार आहोत. म्हणजे बैल आणि गाय दोघांना पण आज आपण आपल्या साधनेमध्ये प्रवेश देणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करून घेऊया. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्या. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्या. आणि आता उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. जशी आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा. मागच्या साईडने जसं आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे. बरोबर. दोन्ही हात जे आहेत हे आता आपले गुडघ्यांवर असतील. बघा दोन्ही पावलं आहेत ती आता एका आपल्या सरळ रेषेमध्ये आलेली आहेत. बघा या अशा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद करा आणि पूर्णपणे आपल्या थाय मसल्सला जो स्ट्रेच आलेला आहे बघा उजव्या साईडचा जो आपला पाय आहे तिथे जो स्ट्रेच आलाय त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत डाव्या साईडला झुकायचं आहे. श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायचं आहे आणि आपलं कपाळ, जोडलेले हात जमिनीवर नेण्याचा प्रयत्न करा. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश उलटचाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. अगदी सावकाश. पुन्हा एकदा एक श्वास करून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे. बरोबर. आणि आता डावा जो हात आहे तो पाठीमागे घेऊन जा. पाठीमागे जिथे आपला माकड हाड आहे तिथे. बरोबर. आणि डाव्या बाजूने डाव्या बाजूला वळायचं आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये असतील. पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाची. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर आणण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे पोटाच्या इथे पाठीच्या इथे ताण गाम जाणवतोय त्याकडे लक्ष. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मध्यभागी. हात पुन्हा डावा हात आपला गुडघ्यांवर येईल आणि प्रथम जो पाय आपला फोल्ड आहे म्हणजे उजवा पाय पहिला सरळ करा आणि मग डावा पाय. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे लावून घ्या आणि मागून आणि डावा पाय आता फोल्ड करा जसं आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे. दोन्ही हात आता गुडघ्यांवर. इथे थोडा वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न. डोळे बंद. आणि आता पुन्हा एकदा डाव्या बाजूच्या पूर्ण आपल्या जांघेपासूनच्या पायाला जो स्ट्रेच आलाय त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. पाठकणा मान सरळ आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ, डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत उजव्या दिशेला वळायचं आहे आणि उजव्या बाजूला पूर्णपणे कमरेतून पुढे झुकायचं आहे. कपाळ जोडलेले हात जमिनीवर. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. आणि आता डावा हात जो आहे हा आपल्या उजव्या गुडघ्यावर येईल. उजवा हात हा मागे जाईल पाठकण्याच्या इकडे आणि आता सावकाश उजव्या साईडला मागे वळायचं आहे. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हलवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. जाणीव श्वासाची. पूर्णपणे आता बघा उजव्या बाजूला ट्विस्ट आहे. पाठकण्याला स्ट्रेच आहे. पोटाचे जे ताण आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आणि उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी. डावा पाय प्रथम सरळ करून घ्या आणि मग उजवा पाय आणि विश्रांती. आपण केलं होतं वृषभासन. वृषभ म्हणजे बैल
आपल्या पूर्ण पायाचा जो आकृतिबंध आहे तो जसा बैल बसतो ना त्याप्रमाणे दिसतो, म्हणून याला वृषभासन म्हटलं जातं. तुम्ही बघितलं असेल ना बैलाला खाली बसताना दोन्ही पाय असे फोल्ड करून ते बसतात त्याप्रमाणे. आणि आता आपण करूया गोमुखासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करणार आहोत. त्याची टाच जी आहे किंवा त्या पायाचा घोटा जो आहे हा पूर्णपणे जमिनीवर असेल आणि टाच ही डाव्या पायाच्या मांडीच्या इथे किंवा सीटच्या इथे असेल. खालून डावा पाय फोल्ड करून घेऊया. पावलांची स्थिती एकदम तपासून पाहायची. दोन्ही पावलं ही आता विरुद्ध बाजूने मागे बाहेर आलेली आहेत, त्याप्रमाणे आपले पावलं ऍडजस्ट करायची आहेत. दोन्ही गुडघे जे आहेत हे आता एका सरळ रेषेमध्ये आलेले आहेत. बरोबर. आता जो पाय आपला खाली आहे म्हणजे डावा पाय आपला खाली आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल आणि मग उजवा हात. पाठकणा मान सरळ. आणि या स्थितीमध्ये थोडा स्थिर बसायचं आहे. जागे पूर्णपणे श्वासाची आणि आपला आकृतिबंध तपासून पहा. आपल्या पूर्णपणे सीटचा भाग, आपलं पूर्ण पेल्विस रिजन जे आहे ते पूर्णपणे जमिनीवरती आहे. त्याचे लक्ष. पाठकणा आपला सरळ आहे. आणि आता इथे आपण थोडस पुढे मागे करूया. बघा थोडस पुढे झुकायचंय आणि मागे घ्यायचंय. पुढे मागे करूया. हा, थोडस रोलिंग करतोय आपण. बरोबर. थोडेसे पाय उचलले जाते जेव्हा आपण मागे झुकतो त्यावेळेला. हा, सावकाश कृती थांबवायची आहे. आणि आता एकदा उजवीकडे आणि डावीकडे. बरोबर. उजवीकडे डावीकडे. छान. आपल्या पूर्ण मांड्यांच्या इथे जो स्ट्रेच येतो ना जेव्हा आपण हे उजवीकडे डावीकडे करतो त्याकडे लक्ष द्यायचंय. आपले थाय मसल्स थोडेसे फ्लेक्झिबल होण्यासाठी अतिशय लाभदायक. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता आपण करूया बद्ध हस्त गोमुखासन. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय आणि तो मागे फोल्ड करायचाय. मागून डावा हात आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. पाठकणा सरळ, मान सुद्धा सरळ, मध्यभागी. छान. आणि या स्थितीमध्ये डोळे बंद करा आणि पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पहा. कुठे स्ट्रेच आहे, कुठे दाब आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. चेहरा अगदी शांत, जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3. सावकाश उलट चाल करूया. हाताचा जो गुडघा तो सोडून द्या. प्रथम डावा हात गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात. बरोबर. आणि जो पाय खाली आहे म्हणजे डावा पाय प्रथम सरळ करा आणि मग उजवा पाय. डावा पाय प्रथम सरळ, मग उजवा पाय आणि विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याची टाच जी आहे ही उजव्या सीटच्या इथे येईल. खालून उजवा पाय फोल्ड करायचा. एका सरळ रेषेमध्ये दोन्ही पावलं थोडीशी ऍडजस्ट करून घ्यायची. बरोबर. छान. आता जो पाय आपला खाली आहे म्हणजे उजवा पाय खाली आहे त्यामुळे डाव्या गुडघ्यावर प्रथम उजवा हात येईल आणि मग डावा हात. पुन्हा एकदा डोळे बंद. मेडिटेटिव्ह आसन आहे. गोमुखासन ध्यानात्मक पट्टीतलं मानलं जातं. त्याचबरोबर उत्साह वाढवणार, मरगळ कमी करणार असं हे गोमुखासन. चेहरा अगदी शांत. आणि पुन्हा एकदा आपण ह्या स्थितीमध्ये सुद्धा रोलिंग करून घेऊया. थोडस पुढे मागे, थोडस पुढे मागे व्हायचंय. रोलिंग 3 ते 4 वेळेला. बरोबर. आणि मग उजवीकडे आणि डावीकडे. जास्तीत जास्त उजवीकडे डावीकडे 3 ते 4 वेळेला करायला घ्यायचंय. बरोबर. छान. आणि सावकाश मध्यभागी येऊन थांबतो. आणि आपण करूया बद्ध हस्त. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय आणि तो मागे फोल्ड करायचाय. मागून उजवा हात घ्यायचाय आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. आधी डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. हा, आणि खाली करा. बरोबर. आणि मग उजव्या हाताने. बरोबर बरोबर. आता डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे.
म्हणजे आपली पाठ जी आहे ही सरळ राहते, मान मध्यभागी आहे आणि डोळे बंद आणि पूर्णपणे श्वासाची 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करताना प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल, मग डावा हात. बरोबर. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ, उजवा पाय सरळ करायचा, मग डावा पाय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. सावकाश उभं राहायचंय, दंड स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही पाय नंतर आपण करूया आधी नी रोटेशन. दोन्ही पाय अंतर घ्या, दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही गुडघे आहेत हे समोर घ्यायचे आहे, समोरून जॉईन करून घ्या आणि रोटेशन करूया. 1 2 3, थोडस अंतर घ्या ज्योतिताई. 4 5. आणि आता गुडघे जे आहेत हे थोडेसे मागे ढकलायचे आहेत आणि मागून पुढे 1 2 3 4 आणि 5. सावकाश कमरेतनं सरळ. आणि आता आपण करून घेऊया क्लॅपिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत. एकदा आपल्याला समोरून टाळी वाजवायची आणि एकदा मागून. 1 2 3 आणि आता एकदा वर आणि डावा पाय फोल्ड करून मी 1, मग पुन्हा वर आणि उजवा पाय फोल्ड करून त्याच्या खाली. बरोबर. थोडस डायनेमिक. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. सावकाश गती थांबवायची. बरोबर. विश्रांती. थोडा वेळ बघा, हाताला आपल्या झिणझिण्या आल्या असतील, थोडस तिथलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपलं चांगलं व्हायला सुरुवात होते. आणि आता पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा हात आपल्याला क्रॉस करायचा आहे, डावा हात खाली क्रॉस करायचा आहे. थोडासा ताण द्यायचा आणि तो पुन्हा एकदा टाळू, मग अशी विरुद्ध बाजूने टाळी. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत फुल बॉडी टॅपिंग. टॅपिंग करायचं आपल्याला. दोन्ही पाय जोडलेले आहेत. सुरुवात आपण आपल्या मस्तकापासून करूया. तिथे थोडंसं टॅप टॅप करायला सुरुवात करायचंय. पूर्ण बॉडी टॅपिंग करायची आहे. आपल्या डोक्याच्या इथे, कानाच्या इथे, गाल, पूर्णपणे आपले हात हातांच्या इथे, आपल्या पूर्ण चेस्टचा भाग, पोटाच्या इथे पूर्णपणे बॉडी टॅपिंग करायचं आहे. आपल्या सीटचा भाग, पाठीच्या इथे, मांड्या, पूर्णपणे सगळीकडे आपल्याला बॉडी टॅपिंग करायची आहे. आपले तळवे, पायाचे, पावलं एकदा वरून खाली आणि मग खालून वर पूर्ण बॉडी टॅप करून घ्यायची. बरोबर. आणि सावकाश. बरोबर. छान. पूर्णपणे बॉडी टॅप करून झाली आणि आता विश्रांती. आवाज येत नाहीये? बाकीच्यांना येतो आवाज? रिजॉईन व्हाल का परत? दोन येतोय दोन आवाज? तीन. हा, आता येतोय, आता येतोय. तुम्हाला बाकीच्यांना आवाज येतोय का? बाकीच्यांना आवाज येतोय बरोबर? ओके. आता येतोय मॅडम मला. हा, मग ठीक आहे. थांबा. येतोय का आवाज? अंकाने फक्त सांगा. ओके. चालेल. आता उभं राहायचंय.
आणि आता आपण करूया वीरभद्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आता उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे उजव्या दिशेला घेऊन जा. उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला जाईल, बरोबर. आणि आता सावकाश उजव्या साईडला वळायचं आहे. उजव्या पायातनं आपल्याला फोल्ड व्हायचंय. डावा पाय आपला गुडघ्यातनं सरळ असेल. जे हात आता आपले खांद्यातनं सरळ आहे ते डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. आणि थोडस बॅकवर्ड बेंड, मागे झुकायचंय. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. जाणीव पूर्णपणे श्वासाची. पोटाच्या इथे ताण, पाठीला स्ट्रेच आलेला आहे, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. छान. आणि सावकाश उलटचाल करताना दोन्ही हात खांद्यातनं सरळ, गुडघा सरळ आणि मध्यभागी दोन्ही हात श्वास सोडत खाली. उजवं पाऊल पुन्हा समोर. आणि आता पुन्हा एकदा डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला घेऊन जा. खांद्यातनं हात दोन्ही सरळ. सावकाश डाव्या दिशेला आपल्याला वळायचंय. डावा पाय फोल्ड करायचाय समोरच्या बाजूने, बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. मान मागे सैलसर सोडून द्या. थोडासा बॅकवर्ड बेंड. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. जाणीव पूर्णपणे श्वासाची. खूप छान. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ, गुडघा सरळ, मध्यभागी आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी, विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि करूया वृक्षासन. आता ही छोटी मुलं आहेत ना, त्यांनी वृक्षासन करायला सुरुवात करा. 2 छोटी मुलं दिसत आहेत इथे मला. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आईपासून थोडेसे लांब व्हा. दोन्ही पाय, उजवा पाय आपण फोल्ड केलाय. आणि आता सावकाश दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात सावकाश श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर. हनुवटी, नाक, कपाळ असं करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर आपली समोर असेल. उत्साह वाढवणार असं हे वृक्षासन. पाठ करायला आपला खेच आलेला आहे. पोटाच्या इथे ताण आहे, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. एक दीर्घ श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संत गतीने श्वास सोडून घ्या. छान, खूप छान. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. उजवा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती. हीच कृती डाव्या बाजूने. डावा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात जोडलेले. जोडलेले हात श्वास घेत घेत हनुवटी, नाक, कपाळ करत डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आहे. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स साधणार असं हे वृक्षासन. खूप छान, सुंदर. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती असतो. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. जाणीव पूर्णपणे श्वासाची. एक दीर्घ श्वसन. खोलवर भरपूर श्वास भरून घ्या. संत गतीने श्वास सोडून घ्या. छान. आणि त्याचा अवकाश उलटचाल करूया. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात छातीपाशी येतील. पाय सरळ, विश्रांती. मान मागे सैलसर सोडून घ्या. आपण 2 सूर्यनमस्कार करून घेऊया. त्यासाठी मॅटच्या थोडस पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन. 5 डावा पाय मागे पर्वतासन.
आता ह्या स्थितीमध्ये आपण चतुरंग दंडासन करू. म्हणजेच काय, आता आपण जे पर्वतासन घातलंय ना ते थोडस स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये या, म्हणजे पायाचं माउंटन करा, मागून दोन्ही पायांचं माउंटन. हा बरोबर बरोबर. थोडस श्रुतीताई अजून सीटचा भाग खाली येऊ दे. हा 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 आता बरोबर आता बरोबर. परफेक्ट. आणि आता इथूनच आपण करणार आहोत साष्टांग नमस्कार. सुरुवात करायची आहे. साष्टांग नमस्कार. 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. आता चतुरंग न करता पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपालासन. 11 हस्त उत्तान. 12 नमस्कार. शेवटचा करून घेऊया. ओम मित्राय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 आता इथे पुन्हा एकदा चतुरंग दंडासन दोन्ही पावलांचं माउंटन करायचंय आणि स्लॅन्टिंग पोझिशन. हा बरोबर. नजर आपली मान जी आहे ती मध्यभागी येईल, दोन्ही हातांच्या मध्ये आपली नजर असेल. आणि 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. आता पर्वतासन करा. पावलं पूर्णपणे टाचा जमिनीकडे जाऊ देत, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे असू देत, खांदे अगदी शिथिल. 9 डावा पाय पुढे. 10 11 12 मुखदुखी. आणि सावकाश बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. पाठीवर पण विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. आणि आता आपण करणार आहोत शयन स्थितीमध्ये बटरफ्लाय. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे आपल्या दोन्ही पायांची स्थिती. पावलं जी आहेत ती लावून घ्यायची एकमेकांना. बरोबर. दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ आहेत. आपल्या कमरेचा भाग नकळत बघा वर उचलला जाईल, खांदे वर उचलले जातील, तर ते जाणीवपूर्वक रिलॅक्स, अगदी रिलॅक्स, शिथिल. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. स्त्रियांसाठी अतिशय लाभदायक. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता इथूनच आपण करणार आहोत भद्रासन. दोन्ही पाय आपण जोडलेले आहेत, पावलं आपली जोडलेली आहेत. आपण बटरफ्लाय सारखी स्थिती घेतलीये. आता पुन्हा दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीवर आहेत. आता श्वास घेत घेत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. हनुवटी, नाक, कपाळ स्पर्श करत करत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय. जसे आता आपण हात वर नेले तसे आपली गुडघे जे आहेत ते अजून जमिनीच्या दिशेने गेलेले आहेत. आपली कंबर थोडीशी वरती उचलली गेली असेल, खांदे अगदी शिथिल. आणि आता इथे आपण 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची करणार आहोत. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने श्वास सोडून घ्या. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि आसन सोडताना आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडताना ओंकार करत हात जमिनीला घासत घासत पुन्हा शरीराच्या जवळ येतील. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना ओंकार. हात पुन्हा आपले शरीराच्या जवळ. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. पुन्हा विश्रांती.
तर पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडताना ओंकार करत दोन्ही हात पुन्हा जमिनीला घासत घासत आपल्या शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. 3 आवर्तन आपल्याला करायचे. श्वास घेत हात वर, श्वास सोडताना ओंकार श्वास घेत हात वर, श्वास सोडत ओंकार लास्ट राउंड. श्वास घेत हात वर, श्वास सोडत ओंकार आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती, एका गालावर पडून विश्रांती. टीव्ही पोस्टर करून घ्यायचं आपल्या दोन्ही हातांचं. आपल्या हाताची कोपरे जमिनीवर, आपल्या हाताचा पंजा जो आहे त्याच्यामध्ये आपला चेहरा असेल. दोन्ही पाय मागून जोडून घ्या. श्वास घेत दोन्ही पाय फोड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोड, श्वास सोडत सरळ. अजून दोनदा आपली कृती करून घ्या. जाणीव पूर्णपणे आपल्या गुडघ्यांच्या वाटांच्या इकडे घेऊन जा. 2 वेळा कृती झाल्यावर आता एकेका पायाने करा. एकदा एक पाय फोल्ड, मग दुसरा पाय फोल्ड, असं 3 ते 4 वेळेला. हे करत असताना आपली टाच जी आहे ती आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. खांदे अगदी रिलॅक्स. पुन्हा एकदा लक्ष जे आहे ते आपल्या गुडघ्यांच्या वाट्यांकडे घेऊन जायचं आहे. ते होणारी हालचाल, तिथल्या सांध्यांमध्ये होणारी हालचाल त्याकडे लक्ष. 5 ते 6 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. दोन्ही पाय मागून जोडून. आता आपल्याला हाताची जी आहे ती घडी करायची आहे. थोडीशी आपल्याला श्वासाशी आधारित आपण कृती करणार आहोत. बघा, एका हातावर दुसरा हात ठेवा. आधी एक मी तुम्हाला करून दाखवते, मग तुम्ही करा, मग आपण एकत्रित करू. आधी एक लक्षात घ्या कसं करायचं. आता मी डोकं जे आहे हे एका हाताच्या घडीवर ठेवलं. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हाताची घडी छातीपाशी येईल, डोकं वर. श्वास घेत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत. लक्षात आले कसं करायचं? असं आपण आता थोडस डायनामिक कृती करूया. एका हातावर दुसरा हात ठेवायचा, मागून आपले पाय जे आहेत ते जोडलेले आहेत. जर कंबरदुखीचा त्रास असेल दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायला हरकत नाहीये. आता दोन्ही हातांवर आपलं कपाळ टेकवा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हाताची घडी छातीपाशी, डोकं वर असेल. श्वास घेत समोर, श्वास सोडत वर, असं 3 ते 4 वेळेला. श्वास घेत, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, असं 3 ते 4 वेळेला आपण आपापली कृती करून घ्या. सावकाश कृती थांबवायची आहे. हाताची घडी सोडून द्यायची आणि विश्रांती. एका गालावर करून विश्रांती. पूर्णपणे पाठ करण्याचा इथे जो स्ट्रेच आणि थोडासा दाब येतो त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दहा आवर्तन आपण कपालभातीची करूया. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठ करा, मान सरळ, डोळे बंद. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तो मी अर्धवट सोडायचा आहे आणि आतमध्ये स्ट्रोक आपल्या पोटाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे प्राणायामासाठी. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा मी श्लोक बोलते. प्राणस्तेदं वशे सर्वं विधिवे यत् प्रतिष्ठितम्
मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. आणि आज आपण शिकणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्याचबरोबर ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी भस्त्रिका करणं टाळायचं आहे. आणि ज्यांना डिप्रेशन आहे डिप्रेशन वाल्यांनी सुद्धा भस्त्रिका करणं टाळायचंय. कारण की जेव्हा आपण भस्त्रिका करतो तेव्हा आपल्या श्वासाची गती वाढते, त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे हा आपल्या हृदयावर होत असतो. त्यामुळे हाय बीपी, हृदयविकार आणि डिप्रेशन वाल्यांनी ही कृती करणं टाळायचंय. पण आपण भस्त्रिका जी करतो ही आपण ऍडव्हान्स भस्त्रिका करत नाही, आपण अगदी मृदू भस्त्रिका करतो. ती आता आपण आज करणार आहोत. सोपी आहे. आवाज येतोय ना माझा बरोबर परफेक्ट? हा. आता दोन्ही हात जे आहेत हे फोल्ड करायचे आणि एकदम लूज ठेवा, एकदम सैल ठेवा. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. भस्त्रिकेमध्ये आपण फोर्सफुली श्वास घेतो आणि फोर्सफुली श्वास सोडतो. जोराने श्वास घ्यायचा आहे आणि जोराने तो श्वास सोडायचा आहे. बघा मी आधी एक करून दाखवते. पूरक ह्रेच, पूरक ह्रेच. कळलं? श्वास घ्यायचा आहे, घेताना हात वर, सोडताना हात खाली. आणि आपल्या मुठी पण आहेत त्या आपल्याला सोडून द्यायच्या. आता लूज हँड एकदम ठेवा, हातावरती कुठलाही जोर नाही ठेवायचा आहे. आणि आता सुरुवात करूया. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं आहे. आता पूरक ह्रेच, पूरक ह्रेच. इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. बरोबर. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. हा. आता हात तसेच ठेवा, हात तसेच ठेवायचे. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हात पुढे येतील. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत 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 मागे. बरोबर. आता आपले हात जे आहेत हे आता आपल्या खांद्यांवर ठेवा. बघा. आणि श्वास घेताना हात कोपरं समोर, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. पूरक ह्रेच, पूरक ह्रेच, पूरक ह्रेच, पूरक ह्रेच, पूरक ह्रेच. सावकाश कृती थांबवायची. आता कधी कधी आपल्याला हाताचे खांदे दुखतात, त्यामुळे मग आपल्याला ही कृती करायला जमत नाही. किंवा काही सिनियर सिटीजन्स असतात तर त्यांना ही कृती करायला जमत नाही. मग त्यांच्यासाठी आपण काय करायचं? दोन्ही हात खांद्यावर ठेवा, या प्रकारे दोन्ही हातांची बोटं. हा. आणि आता श्वास घेत खांदेवर, श्वास सोडत खाली. पूरक ह्रेच, पूरक ह्रेच, पूरक ह्रेच, पूरक ह्रेच, पूरक ह्रेच. आता तुमच्यापैकी कोणाला ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा त्रास आहे का, किंवा डिप्रेशनचा? नाही ना तिघींपैकी. तर मग तुम्हाला ऍडव्हान्स भस्त्रिका कशी असते हे दाखवते. ठीक आहे. थोडीशी पुढे येते आणि दाखवते. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे असतात. हाताची जी कोपरं आहेत ही थोडीशी आपली बाहेरच्या बाजूला येतात. आधी बघून घ्या हा कशी केली जाते. कारण की इथे काय करायचं असतं, आपल्याला फोर्सफुली श्वास आपण घेतो आणि फोर्सफुली श्वास सोडतो. सुरुवातीला श्वास घ्यायचा आणि सोडायचा कालावधी हळूहळू असतो आणि त्याच्यानंतर ती गती आहे ती अशी आपल्याला हळूहळू वाढवायची आणि ती मेंटेन करायची असते. तिथे काही सेकंद ती गती आपण मेंटेन करतो आणि पुन्हा एकदा पुन्हा हळूहळू हळूहळू ती कमी कमी करत येतो. ठीक आहे. तर आधी बघून घ्या कसं केलं जातं. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, हाताची कोपरं थोडीशी बाहेर येते. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं आणि हळूहळू श्वास घेणं आणि सोडणं चालू करायचं. म्हणजे पूर्ण स्लो डाऊन. सुरुवातीला आपण हळूहळू हळू गती वाढवत वाढवत नेतो. मग जिथे आपल्याला स्पीड मेंटेन ठेवायचे तिथे आपण तो स्पीड तेवढा ठेवतो आणि मग पुन्हा एकदा हळूहळू हळू आपण कमी करत येतो. ठीक आहे. लक्षात आलंय प्रत्येकाला? सुरुवात करूया. हालचाल जी आहे ही शक्यतो आपल्या चेस्टच्या भागामध्ये करायची. बघा, लोक ना कपालभाती आणि भस्त्रिका मध्ये कन्फ्युज होतात. कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. आपण श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स देतो, बरोबर. आणि भस्त्रिका इथे आपल्याला फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे आणि फोर्सफुली श्वास सोडायचा आहे.
कपालभातीमध्ये ऍक्टिव्ह एक्झलेशन असतं, म्हणजे श्वास सोडण्याची कृती फोर्सफुली असते. श्वास घेताना आपण सहज श्वास घेतो. लक्षात आले दोघांमधला फरक? फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. पद्मासन, अर्धपद्मासन, दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठकाणा मान सरळ, हाताची कोपरं थोडीशी बाहेर येतील, म्हणजे काय होतं आपल्या छातीचं थोडंसं एक्सपान्शन होतं या कृतीमध्ये, म्हणून मग तेव्हा आपली हालचाल जी आहे ही आपल्या छातीच्या इथे होते, पोटाच्या इथे न होत. ठीक आहे. आता समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं आणि आता सुरुवात करा. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. गती थोडीशी मेंटेन करायची. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, बरोबर. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. आता हळूहळू पूरक रेचक, पूरक रेचक, हळूहळू पूर्णपणे गती कमी 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 कमी, एकदम रिलॅक्स रिलॅक्स. डोळे बंद. बघा श्वासाची गती थोडीशी वाढलेली आहे, त्याकडे लक्ष. म्हणून आपण हे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब वाल्यांसाठी भस्त्रिका करणं टाळायला सांगतो. आणि आता आपण करूया 3 आवर्तन सितकारी प्राणायामाची. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा, कारण की आपल्या श्वासाची गती, आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते जेव्हा आपण भस्त्रिका करतो, तर ते मेंटेन करण्यासाठी आपण करणार आहोत शीतकारी प्राणायाम. डोळे बंद, दातावर दात लावून घ्यायचे, ओठ विलग, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. पुन्हा एकदा ओठ विलग, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. लास्ट नोट, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. कम्प्लिटली ब्रीथ आउट. या स्थितीमध्येच 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. पहिलं आवर्तन करण्यासाठी एक श्वास भरून घेऊया, दातावर दात, रेचक करताना भ्रमर गुंजन. सेकंड राउंड, खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड, खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत आणि भ्रामरीच्या स्पंदनातूनच पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून द्यायचंय आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. आपल्याला सगळ्यांना स्थिती माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, दोन्ही हात शरीरापासून लांब, हाताची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने, मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले आहेत. आपण जी साधना केली त्याचा मनोबल मागोवा घेण्याचा प्रयत्न. शरीरामध्ये जिथे कुठे आपल्याला ताण वाटतो तो मनानेच आपण शिथिल करणार आहोत. जाणीवपूर्वक शिथिल. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. क्रमाक्रमाने आपल्या पायांची बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनानेच मी शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहेत याची मला जाणीव होत आहे.
लक्ष आपल्या पाठकड्याकडे, कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे. माझ्या पाठकड्यांमधले सगळे मणके शिथिल झालेले आहेत. माझ्या कमरेच्या भागातले सगळे सांधे शिथिल झालेले आहेत आणि माझ्या सीटच्या इथे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. याची मला अनुभव जाणीव होत आहे. लक्ष आपल्या उदर भागाकडे, छातीच्या भागाकडे आणि कंठाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीच्या बरगड्या, छातीचा पिंजरा, तिथले स्नायू, माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या चेहऱ्याकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझे गाल, कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली गुबुळ पापण्या, डोळ्यातील मध्य आणि विरहित कपाळ, डोक्याचा वरचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. देहधारणेने जाणीवपूर्वक मी माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, सांधे, स्नायू शिथिल केलेले आहेत. प्राणधारण. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. शांत, लयबद्ध आणि मंद माझा श्वास सुरू आहे. श्वास घेताना माझं पोट हलकसं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. मला खूप छान आणि विश्रांतीकारक वाटतंय. मनातील विचारांची गती कमी, श्वासाची गती मंद आणि लयबद्ध. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती निर्माण होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता माझ्यात भरून घेत आहे आणि श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. आज आहे अनंत चतुर्थी. आपल्या लाडक्या बाप्पाचं आज विसर्जन होत आहे. मनोमन आपल्या बाप्पाचं एक स्मरण करायचं आहे. या विघ्नहर्त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणि त्याच्या पुढे संपूर्ण नतमस्तक, लीन भाव, भक्तिभाव आणि त्याच्या पुढे आपण प्रार्थना करणार आहोत की मी माझं शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे, उचित राहणार आहे, व्याधी विरहित राहणार आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. ती नियमित करण्याची शक्ती देवा तुम्हाला दे, अशी प्रार्थना आपण आपल्या देवासमोर करत आहोत आणि देव आपल्याला आशीर्वाद देत आहे. तथास्तु म्हणून एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपण जी साधना करतो त्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर असू दे, त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर असू दे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला पूर्ण दिवसाची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. सावकाश शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा या स्थितीमध्ये. आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. दोन्ही हात शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे बंद. ओम सद्गमय तमसो ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. करूया गमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकायला सुरुवात. नतमस्तक, लीन भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे. सावकाश श्वास भरून घेत कमरेतून सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हात आता पुन्हा गुडघ्यांवर येतील. ज्ञान मुद्रेमध्ये डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि एक आपण अगदी खालच्या स्वरातला ओंकार करणार आहोत. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मकार लांबवलेला ओंकार.
हस्तमर्दन, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करू ना. काही कोणाला काही सूचना येत ना आहे का? हा, एक मिनिट. नाही, श्रुतीताई आहे. हा हा. मॅडम, आता आपण एक महिना केलेला आहे. मग ते आपण एक अर्ध्या तासाचं रेग्युलर आपण कुठले योगासना कुठले प्राणायाम करू शकतो रेग्युलर. हा, रेग्युलर तुम्ही अनुलोम विलोम करू शकता. अनुलोम विलोम प्राणायाम आहे ना, हा, तो तुम्ही रेग्युलर करू शकता. आणि लुझनिंग एक्सरसाइज एक ठेवायच्या रोजच्या साधनेमध्ये. आपले पूर्ण हातापायाची जी आता आज आपण केली ना, ते थोडेसे लुझनिंग एक्सरसाइज ठेवायच्या. आणि त्याच्यानंतर मग आपली जी बेसिक आसनं आहेत, वज्रासन, योग मुद्रा, परत मार्जरासन, ही जी आसनं आहेत ही थोडीशी रेग्युलर ठेवायची. आणि एक सूर्यनमस्कार डेली तुम्ही केलात तर सगळे आसनं त्याच्यामध्ये कव्हर होतात. म्हणजे कसं करायचं, नॉर्मली आपली सिटिंग मध्ये असतात, त्याच्यानंतर दंडस्थिती, पोटावर पडून आणि पाठीवर पडून, अशा 4 प्रकारे आपली आसनं होतात. मग आपल्याला ह्या प्रत्येक 4ही स्थितीमधलं रोज एक एक आसन जरी आपण केलं तरी मग पुष्कळ आहे. म्हणजे एकदा तुम्ही वज्रासन मधली उष्ट्रासन केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पश्चिमोत्तानासन करा बैठक स्थितीमधलं. असं तुम्ही एक एक दिवस वेगवेगळी आसनं करू शकता. आणि तुम्हाला रेफरन्ससाठी पाहिजे असेल तर म्हणजे आपला व्हिडिओचे जे हे आहेत, लिंक आहेत, ते सर तुम्हाला पाठवतील. जेव्हा आपला हा क्लास, मला असं वाटतं सॅटर्डेला आपल्याला आपला शेवटचा वर्ग आहे, शनिवारी. या शनिवारी पण आपला वर्ग होणार आहे. मग तो आपला शेवटचा वर्ग आहे. त्या दिवशी सर तुम्हाला सगळ्या लिंक आहेत त्या पाठवतील. तर तुम्ही त्या लिंकच्या आधारे पण तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्ही करू शकता. आणि पुन्हा तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. कारण की पुढची जी तुमची फी आहे ती 500 रुपीज असणार आहे. म्हणजे तिथे तुम्हाला पूर्ण 1000 नाही भरायचे. पण जर तुमच्या घरी काही अडचण असेल किंवा काही असेल तर काही हरकत नाहीये. तर तुम्ही त्या लिंकच्या आधारे पण तुम्ही तुमचं चालू ठेवू शकता. आणि कधीतरी आपलं व्हेरिएशन्स होतात. म्हणजे लुझनिंग एक्सरसाइज मध्ये किंवा कुठल्या तरी एखाद्या आसनामध्ये म्हणजे जसं आता या वेळेला मी तुम्हाला बरीचशी आसनं जी आहेत ही महिलांना मी वेगळी घेतली आणि माझी सकाळची जी बॅच आहे त्यांच्यासाठी वेगळी झाली. कारण की मी समोरचा क्राऊड बघते कसा असतो आणि त्याच्यानुसार मग पुढची जी करायची पद्धत आहे ती करते. त्यामुळे तुमच्या इथे मी बरीचशी महिलांना ऍडव्हान्स आसनं बरीचशी सांगितली. काल एक ऍडव्हान्स झालं तर ते आपण उद्या करूया. कालचं जे आपण हलासन आणि पश्चिमोत्तानासन जे आपण केलं, पूनमताईंनी आणि ज्योतिताईंनी खूप छान केलं. तर ते आपण उद्या पुन्हा एकदा त्याची प्रॅक्टिस करू. तर हे जे व्हेरिएशन आहेत हे मध्येच कधीतरी येतात. आणि एक क्वेश्चन आहे माझा, की आपण व्यायामाबरोबर आपण डाएट सुद्धा थोडंसं फॉलो करायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काही काय करायला लागणार किंवा चहा पिणे किंवा कॉफी पिणे हे कितपत आपल्या शरीरासाठी योग्य असतं किंवा त्याच्याऐवजी आपण काय घेऊ शकतो? म्हणजे डाएट कुठला फॉलो करायचा असं तुम्ही म्हणताय का? आणि चहा पिणे किंवा कॉफी पण असं म्हणतात लोक की चहा पिऊ नका, कॉफी पिऊ नका, तर ते कितपत योग्य आहे आपल्या शरीराला? ऍक्च्युली मला स्वतःला चहा खूप आवडतो. मी दिवसातून 3-4 वेळा चहा घेते. एकदा क्लास चालू व्हायच्या आधी आणि नंतर क्लास झाल्यावरती. त्यामुळे हे प्रत्येकाच्या प्रकृतीवरती आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की ऍज पर आयुर्वेद आपल्या 3 प्रकृती आहेत, वात, पित्त आणि कफ. ठीक आहे. तर ज्याला पित्ताचा त्रास आहे किंवा ज्याची पित्त प्रकृती आहे तर ते लोक त्यांचं आपोआप ते चहाकडे वळत नाहीत असं मला तरी वाटतं. कारण की आपल्या शरीराला जे योग्य वाटतं तेच आपण खातो. बरोबर. आता तुम्हाला त्रास व्हायला लागला चहा पिऊन तर तुम्ही आपोआप तो टाळता. पण एक आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्याला आवडते पण ती आपण तेवढी लिमिटमध्ये करावी. म्हणजे आपल्याला योग साधना ऍक्च्युली हेच शिकवते की आपल्याला आपल्या मनावर कसा कंट्रोल करता येईल. म्हणजे जसं आता एखाद्याला वडापाव खूप आवडतो म्हणून आपण तो जास्तच नाही खात. तो खूप खाल्ला तर आपल्याला दुसऱ्या दिवशी त्रास होतो. त्यामुळे एक लिमिटेशन ठेवायचं प्रत्येक गोष्टीवरती. आणि चहा किंवा कॉफी हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे खरं तसं बघायला गेलं तर. आणि बरेचसे जण डाएटच्या नावाने हेल्थ कॉन्शियस होतात आणि मग ते लेमन टीच्या वगैरे मागे जातात आणि मग ते लेमन टी वगैरे पितात.
तर मला असं वाटत नाही एवढं काही त्याच्याने खास असं काही फरक पडतो. पण जर त्रास झाला तर चहा कॉफी सोडू शकता. पण माझा स्वतःचा अनुभव सांगते की मी स्वतः खूप चहा लवर आहे. नाही मला पण आवडतं. चांगलं सांगतात की चहा पिऊ नका, योगासन वगैरे करताय त्याचं म्हणजे तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होता असं बोलतात लोक म्हणून. असं काही नाहीये. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय माहितीये का, आपलं जेवणाच्या ज्या वेळा आहेत ना त्या व्यवस्थित फॉलो करा. आपण काय खातो हे पण महत्वाचं आहे. म्हणजे सकाळी तुम्ही योग्य वेळी जेवलं पाहिजे आणि योग्य फूड खाल्लं पाहिजे. आणि सीझनल जी आपली फळं असतात ती, म्हणजे जसं आता पावसामध्ये ज्या रानभाज्या येतात त्या जास्त खायच्या. आता हिवाळ्यामध्ये, आता बघा आपल्या पितृपक्षामध्ये आपण सगळ्या भाज्या एकत्र करतो आणि त्याचं जेवण बनवतो ना. तर का, कारण की ते तेव्हा त्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ती त्यांची पिकं त्यावेळेला येतात, तेव्हा ती त्यांच्यामध्ये ते गुण जे आहेत, ती जीवनसत्व आहेत किंवा ते जे सगळं ह्या सीझन मध्ये त्यांच्यामध्ये पुरेपूर भरलेलं असतं. म्हणून आपण पितृपक्षामध्ये ह्या सगळ्या भाज्या खातो, बरोबर. तर तसंच हे आपलं थोडंसं जे आहे, आणि ती सवय आपल्या लहान मुलांना पण लावायची की सगळे जबरदस्तीने त्यांना खायला लावायचं. आणि तो जो आपण व्यवस्थित, जो आपला भारतीय आहार आहे तो अगदी आपला उत्तम आहार आहे, तो व्यवस्थित आपण पाळला. आणि कुठलीही गोष्ट खाताना मनापासून खाल्ली पाहिजे. थोडीशी खा पण ती मनापासून खा. जर आपण आधीच म्हणजे मला आवडत नाही तरी पण मी खाते, जर असं आपण केलं तर आपल्या त्या शरीराला लागत नाही आणि त्याचा कुठेतरी आपल्याला तो अपाय होतो. त्यामुळे जे काही आपण खातो ते मनापासून खाल्लं पाहिजे. आहाराच्या ज्या वेळा आहेत त्या थोड्याशा आपण फॉलो करायला पाहिजे. आणि बाहेरच्या गोष्टी थोड्याशा कमी, म्हणजे कमी, बंद नाही, पण आपण कमी प्रमाणात खा. कधी कधी आपल्याला असं वाटतं की खावं एखाद्या दिवशी बाहेर, तर काही हरकत नाहीये. पण थोडंसं आपल्या मनावरती पण थोडा कंट्रोल पाहिजे की लिमिटमध्ये खाणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला आहार आणि असेल तर उष्णता जर समजा एखाद्या वेळेस वाढली आपल्या शरीरात तर आपण मगाशी जो शीत प्राणायाम जो केला तो शरीरावर परिणाम करतो का ते? काय वाढलं तर, उष्णता वाढली आपल्या अंगात. उष्णता वाढली तर म्हणजे आतून, हो तुम्ही करू शकता ना. जसं शीतली आहे, शीतकारी प्राणायाम आहे. हे दोन प्राणायाम जे आहेत हे आपल्या शरीरामध्ये थोडंसं जे तापमान जे आहे ते कंट्रोल करण्यास मदत करतात. त्यामुळे शीतली आणि शीतकारी तुम्ही करू शकता, काही हरकत नाहीये ते करायला. आणि जर आपल्याला इंटरनल जर तुम्हाला काही डिसीज असेल तर मग तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. म्हणजे आपण बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला काहीतरी होतं आणि मग आपण योगच्या ला लागतो. पण मग तिथे ना लिमिटेशन्स येतात. म्हणजे आता गुडघेदुखी असेल आणि आपण काहीतरी करतोय तर मग आपल्याला तिथे त्या गुडघ्यावरती आपण जास्त स्ट्रेच नाही देऊ शकत. मग तसंच जर तुम्हाला काहीतरी इंटरनल जर काही इश्यू असेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. पण जर आता आपण तंदुरुस्त आहोत, व्यवस्थित आहोत, तर मग आपण आपला स्वतःचा एक डाएट किंवा स्वतःची एक पद्धत आपण ती फॉलो करू शकतो. पण कुठल्याही गोष्टीचा मला असं वाटतं अट्टहास नाही करायचा. म्हणजे आता सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर मी त्या योगकडे बघत सुद्धा नाही की हा मग तो दिवस आपला असतो. त्यामुळे आपल्याला जसं जमेल तसं आपण कृती करायची. म्हणजे ते हठप्रतिपिकेच्या एका श्लोकात लिहिलेलं आहे की अति नियमाग्रह, म्हणजे अति नियमांचा आग्रह आपण करू नये. आपल्याला जसं जमेल यथाशक्ती आपण थोडासा प्रयत्न करावा. मी आता जवळजवळ 2 महिने झाले योगासनं करते त्यामुळे मी आजारी पडायचे, सारखे आजारी असायचे. तर 2 महिने झाले मी दवाखान्यात गोळ्या सुद्धा खाल्लेल्या नाही, कशासाठीच नाही. खूप छान, तुमचा हा अभिप्राय खूप छान आहे. ऍक्च्युली तर एक असं महिना एक हा, महिना तर पूर्ण मला चेंज झाले थोडं, बराच फरक पडलाय. ओके म्हणजे पोटात जर माझी शंका होती ती थोडीशी कमी झाली. ओके, खूप छान. आणि म्हणजे तेच आपण जेवढं मनापासून करू आपण ते स्वीकारतो ना. म्हणून ते संकल्प बघा एक मी तुम्हाला देते दरवेळेला की मी माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, पण त्यासाठी आपण स्वतः मनापासून यथाशक्ती आपण जेवढे प्रयत्न करू ना, तुम्हाला डेफिनेटली त्याचा फरक पडतो. आणि आपोआप आपल्या पूर्ण विचारामध्ये पण एक पॉझिटिव्हिटी येते. जसे आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला म्हणजे तुम्ही गोळ्या नाही घेतल्या, हे खूप छान आहे. हो आणि कसं आहे सकाळी लवकर उठून जे ब्रह्ममुहूर्त वगैरे म्हणतात ना त्या हा, ब्रह्ममुहूर्तावर मेडिटेशन वगैरे करते मी. सकाळी पहाटे 4ला उठून चालू असतं, त्याच्यानंतर ना थोडंसं जॉगिंग करायचं, मग परत आणि व्यायामाला सुरुवात करते. त्यामुळे बराच फरक पडला. वा, छान छान. प्राणायाम तुम्ही सकाळी केलात ना तरी चालेल. आणि आता आपण जो संध्याकाळी 5 वाजता वर्ग घेतो ना तर त्याच्यामध्ये सुद्धा आसनं आपली चांगली होतात. कारण की कसं आपण उठतो आणि आपण ऑलरेडी कामाला सुरुवात केलेली असते. त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराच्या अवयवामध्ये रक्ताभिसरण चालू झालेलं असतं. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित चालू झालेलं असतं. आणि मग आपण 5 वाजता आपण व्यायाम करायला बसतो. तर ही पण एक वेळ चांगली आहे. आणि त्या सकाळचं कसं होतं की आपण उठतो आणि बसतो.
म्हणजे एक आपल्यामध्ये ती एक झोपेची पण हे असते. आपलं मन तंदुरुस्त असतं सकाळी, पण आपलं शरीर थोडंसं का होईना ते जड असतं. पण हे जड शरीर आपल्याला जेव्हा आपण व्यवस्थित साधनेला सुरुवात करू ना, तेव्हा ते आपोआप ते हलकं हलकं व्हायला सुरुवात होते. आणि मग त्यावेळेला जी आपण साधना करतो ती पुन्हा एकदा आपली खूप म्हणजे छान होते. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा एक चांगलं राहतं. म्हणजे तुम्ही शिकवलेले थोडे आसन मी रोज करते, त्यामुळे बराच फरक आहे. गुड गुड, छान. करा करा, नक्की करा आणि नक्कीच फायदा होईल. थँक्यू. चालेल. हा हा, अनम्यूट अनम्यूट. तुमचं 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 माईक बंद आहे, माईक बंद आहे. मुद्रा मुद्रा ज्या आहेत ना तुम्ही शिकवलेल्या, मी ग्रुपवरती पाठवते. हा मला लक्षात येत नाही आता. वायू मुद्रा मला मला करायचं होतं, पण कुठलं बोट कुठं लावायचं लक्षात येत नाहीये. ठीक आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला हे सांगते. मी ग्रुपवरती पाठवते वायुमुद्रा, अपान वायुमुद्रा. ऍक्च्युली मुद्रा बऱ्याचशा आहेत, पण त्यातल्या ज्या बेसिक आपल्याला समजतील अशा मी फक्त आता या आपल्या सेशन मध्ये घेतल्या. मी ग्रुपवरती पाठवते. तुम्ही आता एखाद्या आसनाचं नाव घेतलं ना मॅडम, पटकन आम्हाला म्हणजे मला येत नाही. तुम्ही हो, सांगितलं की पण सुरुवात व्हायला लागली. बरोबर. कारण की सगळे नवीन, आता तुमचा योग साधनेचा बॅकग्राऊंड नाहीये, तसा श्रुतीताईंचा योग साधनेचा बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे त्यांना बऱ्याचशी आसनं जी आहेत ही त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी त्यांना ती पटकन सांगितली, त्यांना समजली. आता आपण नवीन जेव्हा वर्गाला बसतो ना, तेव्हा आपल्याला खरंच काही माहिती नसतं. कुठलं आसन काय आहे हे आपल्याला कळत नाही. तर त्यामुळे जरी मी तुम्हाला लिहून दिली ना आसनं, तरी तुमच्या ते लक्षात नाही येणार की हे कुठलं आसन आहे, हे कळणार नाही. मग अशा वेळेला आता जो आपल्याला सर लिंक पाठवणार आहेत ना, ती लिंक तुम्ही जा, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत सगळे व्हिडिओ बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल. मग हळूहळू तो सराव तुम्ही चालू ठेवला की मग तुम्हाला आसनांची नावं समजायला मी सोपं. तर जॉईनच होणार आहे मॅडम, आणखीन जॉईन होणारच आहे मी. हा ना, बिंदास, काय हरकत नाहीये. चालेल. हो ठीक आहे, चालेल. 3 ऑक्टोबर पासून आपला वर्ग सुरू होतोय. हो चालेल मॅम. ठीक आहे, चालेल. मग एंड करू मीटिंग. हो चालेल. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. धन्यवाद. गुड नाईट. एंड करते मीटिंग आता. हो.